आजचा दिवस आहे 14वा दिवस. स्वतःवर प्रेम करा. द्वितीय सप्ताहाचे पुनरावलोकन. मिरर वर्क करण्यातील तुमची प्रगती, स्वतःला अधिक वेळ देण्यास आणि आत्मविश्वासाच्या प्रवासात प्रेरित करण्यासाठी तुम्ही शिकलात त्याचा आढावा आपण आज घेणार आहोत. तुम्ही जे शिकलात त्याचा आढावा आज घ्यायचा आपल्याला, एका आठवड्याचा, दुसऱ्या आठवड्याचा. प्रिय वाचक, मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. आज तुमच्या सप्ताहाचा अंतिम दिवस, दुसऱ्या सप्ताहाचा अंतिम दिवस. तुम्ही तुमच्या नव्या मित्रासमोर, आरशासमोर आहात. तुमचं जीवन प्रेम आणि आनंदाने भरून टाकण्याचे अनेक मार्ग तुम्ही शिकला आहात आणि त्याचा सरावही तुम्ही करीत आहात. प्रेम, आनंद आणि सर्व चांगल्या गोष्टी जीवनातून तुम्हाला मिळण्यास तुम्ही पात्र आहात, हा तुम्हाला आता विश्वास वाटत आहे. अजूनही कदाचित मिररवर करताना तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटत असेल, कधी कठीणही वाटत असेल, कधी तो मूर्खपणाही वाटत असेल. का असं वाटत असेल तर त्यावेळची जी परिस्थिती असते आपली थोडीफार मनाची, तर त्यावेळेस ते थोडंफार वाटू शकतं. पण काही हरकत नाही. स्वतःबाबत थोडा संयम बाळगा आणि जिद्दीनं, उत्साहाने मिररवरचे नवे मनव्यायाम प्रत्येक दिवशी करीत राहा. बदल हा कधी कठीण वाटतो, कधी अगदी सोपा वाटतो किंवा कधी सहज वाटतो. पण लक्षात ठेवा, हा आत्मप्रेम आणि आत्मस्वीकाराचा प्रवास आहे. तुम्ही करीत असलेले सर्व प्रयत्न हे कौतुकास पात्र आहेत. तुम्ही जे काही करत आहात ते खरंच कौतुकात पात्र आहे. कारण आपल्याला आत्तापर्यंत सगळं माहीत होतं, असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, कळतंय पण वळत नाही, असं म्हणतो ना आपण. तशी आपली परिस्थिती होती. तर आत्ता आपण काय करतोय, आत्ता आपण कळून घेऊन ते ॲक्शनमध्ये आणतोय. ते फक्त ह्याच्या आधी काय, फक्त इथं राहायचं, ते ॲक्शनमध्ये येतच नव्हतं. ते आता ते ॲक्शनमध्ये यायला लागलंय. हा सगळ्यात मोठा बदल आहे आपल्यामधला, आणि तो होतोय ह्याचा अर्थ मिरर वर्क काम करत आहे. तुम्ही आधीच खूप काही साध्य केलेलं आहे, प्रयत्नपूर्वक तडीसी नेलेलं आहे, यशस्वीरित्या पारही पाडलेलं आहे ते. पण तुम्ही जे बोलता आणि करता ते म्हणजे तुमच्या कृती, याबद्दलच्या तुमच्या जाणीवा अधिक तीव्र होतात. त्याचा तुम्हाला उपयोग नाही, फायदा नाही, अशा गोष्टी, मनातील विचार काढून त्याचा त्याग कसा करायचा हेही तुम्ही शिकला. म्हणजे जिथं निगेटिव्हिटी आली, जिथं भीती आली, जिथं भय आलं, तर त्याला पण आपण कसं काढून टाकायचं तेही आपण शिकलो. संवादसुद्धा आता तुम्ही अधिक लक्षपूर्वक ऐकता. त्याबद्दलची जाणीव देखील खूप तीव्र झाली आहे तुमची. स्वतःच्या शब्दांकडे अधिक लक्ष देता तुम्ही आणि शब्द काळजीपूर्वक उच्चारता, वापरता. शिवाय शब्द योग्य पद्धतीने वापरून जीवनातील नकारात्मक गोष्टी हद्द पार करण्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना कशा बनवायच्या हेही तुम्हाला माहीत झालं. म्हणजे एखादी निगेटिव्ह गोष्ट आली, मनात आली, तरी त्या निगेटिव्ह गोष्टीला किंवा त्या निगेटिव्ह विचाराला कसं पटकन पॉझिटिव्हमध्ये बदलायचं हेही आता आपल्याला जमतंय. तुमच्यातील टीकाकाराचं रूपांतर प्रशंसकात करण्याबाबत तुम्ही खूप कष्ट घेतलेत. हा प्रशंसक तुमचं कौतुक करतो, प्रशंसा करतो, स्तुती करतो आणि अभिनंदनही करतो. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो. ही तुमच्यातील खूप चांगली गोष्ट झाली. आता तो जो आत टीकाकार बसलेला होता प्रत्येक गोष्टीसाठीचा, तो आता पूर्णपणे निघून गेला. त्याच्या ठिकाणी आता काय बसलाय? प्रशंसक बसलाय, जो की तुमचं कौतुक करतो, तुम्हाला प्रोत्साहन देतो, तू जे काय केलं ते खूप छान केलं असं म्हणतो. तो बदल तुमच्यामध्ये झालेला आहे. या दुसऱ्या सप्ताहात तुमच्यातील बालकांना 2 धडे आत्मसात करण्याची गरज होती आणि तेही तुम्ही धैर्याने निभावलेत. स्वतःचं खरोखरच अभिनंदन करा. तुम्ही स्वतःला तुमच्यातील लहान मुलाची, बालकाची ओळख करून दिलीत.
त्यामुळे तुमच्यात नव्हे तर तुमच्यातील बालकाच्या काय भावना आहेत, त्याला काय वाटतं, हेही तुम्ही समजून घ्यायला सुरुवात केली. हेही खूप मोठी गोष्ट आहे की हे तुम्ही समजून घ्यायला लागला की त्या बालकाला काय वाटतंय आतमध्ये. आता तुम्ही या बालकासाठी आवर्जून वेळ काढत आहात, त्याला तुमच्या कवेत घेत आहात, मिठी मारून त्याला आश्वस्त करत आहात की तुमचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं तेही आता घाबरलेलं नाही आहे, तेही आता सुरक्षित वाटतंय. त्याला दिलासा देत आहात की तुमच्या कुशीत अगदी सुरक्षित आहे. स्वतःवर प्रेम करण्याची ही पद्धत, तंत्र तुम्ही यशस्वीरित्या आत्मसात केलं याबद्दल मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही हे जे काही शिकला त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन आहे, कारण तुम्ही हे मनापासून केलं, त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये हा बदल झाला. या 14व्या धड्यानंतर तुम्ही शोध घेणार आहात याचा की तुमचे विचार तुमचं शरीर किती स्पष्टपणे प्रतिबिंबित करतं. तुम्ही जे काही विचार करता ते तुमचं शरीर कसं ॲक्ट करतं ते आपण नंतर बघणार आहोत पुढच्या लेसनपासून. तुमचं शरीर तुम्हाला जे संदेश देत असतं त्याकडे विशेष लक्ष देण्यास तुम्ही सुरुवात करणार आहात. आजचा जो मी व्हिडिओ पाठवला होता ते मला स्वाती मॅडम पाठवला होता, आणि तो मी पाठवला त्याच्यात पण काय सांगितलं शिवानी मॅमने, तेच सांगितलं की इथं जे घेऊन बसतो आपण त्याची वेदना आपल्या शरीरात होत असते, आणि हीच रियालिटी आहे. ह्या रियालिटीला बदलणं ही आपल्याच हातात आहे. कोणी डॉक्टर, ठीक आहे, डॉक्टरला खूप तोपर्यंत हे झालं तर आत्मशक्ती जी असते ती तुम्हालाच आणावी लागणार आहे. तर जे काही पेन होते, जे काही दुखते, ते औषध काय थोडं लागेल तुम्हाला, नॉमिनल, पण तुम्ही स्वतःला आतमधून ठीक करणार आहात. तुमच्या शरीराला ज्या पोषणाची गरज आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही प्रेमाने देणार आहात. भावभावना व्यक्त करता तेव्हा किती छान वाटतं हे सुद्धा तुम्हाला समजू लागले. अगदी नकारात्मक भावना सुद्धा जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा खूप मोकळं वाटतं. हे उमगलंय तुम्हाला आता. तुमच्या मनात इतरांच्या बद्दल जो राग आहे, जो संताप आहे, त्यापासून तुम्ही कसं मुक्त व्हायचं, त्याबाबत तुम्ही जे कष्ट घेत आहात, जे मनव्यायाम करत आहात, जे मिरर वर्क करत आहात, त्यासाठी स्वतःचं अभिनंदन करा, आणि ते करायलाच हवं. हा अत्यंत संजीवक अनुभव असतो की तो अक्षरशः जीवन बदलून टाकणारा ठरतो. एक संजीवक शक्ती मिळते आपल्याला. तो जेव्हा विचार आपल्या आतून येतो की आपण हे करू शकत आहे, आपण हे चांगलं करू शकत आहे, तर ते आपल्याला छान वाटतं. तुमच्या भयभीतीचे तपशीलवार बारकाईने निरीक्षण करून मिरर वर्क करताना तुम्ही जेव्हा त्याविषयी संवाद साधला तेव्हा तुम्ही या सप्ताहातील नवा धडा शिकलात. तुमची भीती म्हणजे तुम्ही नव्हे, हे इथं फिक्स करायचं आहे. आपल्या मनामध्ये जी भीती येते आपण नाही आहे, ती तात्पुरती येते. तिला येऊ द्यायचं असेल तर तात्पुरतं तिला थँक्यू म्हणायचं. तू आली मला सुरक्षित करण्यासाठी, त्याबद्दल थँक्यू. आणि त्याच्या पलीकडं त्याच्यासाठी काय करू शकतो तो विचार करायचा. भीती ही तुमच्या मनाची फक्त एक मर्यादा आहे. प्रेम की भय यामध्ये निवड करण्याची संधी तुम्हाला नेहमीच मिळत असते, आणि तुम्ही ती संधी घ्यायची आहे आणि प्रेम व्यक्त करायचं आहे, ना की भीती. या सप्ताहात तुम्ही माझ्या आणखी एक अत्यंत आवडत्या तत्वाचा सराव केलात. सर्वसाधारणपणे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करता तसं तुम्ही तुमचं आयुष्य जगता. आता तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही प्रेममय आणि सकारात्मक विचारांनी करण्याचा प्रयत्न करीत आहात. हे कळल्यानंतर मला आता खूप आनंद होत आहे, काय सांगू. त्यामुळे तुमच्या संपूर्ण दिवसाला सकारात्मक रंग येतो, आणि जेव्हा प्रारंभच प्रेमाने होतो
तेव्हा रंग येतो, तेव्हाच प्रारंभच प्रेमाने होतो. फक्त 14 दिवसात तुम्ही किती नवीन गोष्टी शिकला आहात. मिरर वर्कच्या या नव्या आणि अद्भुत अनुभवातून जाताना स्वतःला प्रत्येक बाबतीत प्रोत्साहन देणं असंच चालू ठेवा. हे नेहमीसाठीच लक्षात ठेवा की मी सतत तुमच्या सोबत आहे. तर इथं लेखिकेने फक्त आढावा घेतलाय दुसऱ्या वीकचा, की आपण काय काय शिकलो, कसं कसं शिकलो. तर आता आपल्याला अजून पुढं जे आहे राहिलेलं 7 दिवसांचं मिरर वर्क, ते आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. आणि आता लेखिकेनं जे मिरर वर्क करायचं आहे त्याच्या आधी ते आपल्याला एक स्वयंसूचना घ्यायची आहे. स्वयंसूचना अशी आहे, हे वैश्विक शक्तीनो, मी इथे आहे. हा मिरर वर्कचा कोर्स मला ज्या काही अद्भुत आश्चर्यकारक गोष्टी शिकवतोय त्या मी अत्यंत खुल्या मनाने ग्रहण करीत आहे. मला तुमचं सहकार्य मिळत आहे. हे कोणाला म्हणायचं आहे? हे जे वैश्विक शक्ती आहे, जो युनिवर्स आहे, त्याला हे सांगायचं आहे की मी हे जे काही शिकत आहे त्याच्यातून मला खूप छान अद्भुत आश्चर्यकारक गोष्टी मिळत आहेत आणि त्या मी खुल्या मनाने ग्रहण करीत आहे. आणि हे करण्यासाठी मला तुमचं सहकार्य मिळत आहे. चला दुसऱ्यांदा. हे वैश्विक शक्तीनो, मी इथे आहे. हा मिरर वर्कचा कोर्स मला ज्या काही अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी शिकवतोय त्या मी अत्यंत खुल्या मनाने ग्रहण करीत आहे आणि मला तुमचं सहकार्य मिळत आहे. तिसरं, हे वैश्विक शक्तींनो, मी इथे आहे. हा मिरर वर्कचा कोर्स मला ज्या काही अद्भुत आश्चर्यकारक गोष्टी शिकवतोय त्या मी अत्यंत खुल्या मनाने ग्रहण करीत आहे. मला तुमचं सहकार्य मिळत आहे. हे मिरर वर्कच्या आधीचा हा एक्सरसाइज आहे, स्वयंसूचना आहे. तर आता मिरर वर्क. तुमचा एक लहानपणाचा फोटो तुम्ही खूप आनंदात असतानाचा बघा. एखादा फोटो तुम्ही जिथं खूप स्माईल करताय छानपैकी, असा कुठला फोटो असेल तर बघा. नसेल तर तुमचा एखादा बड्डेच्या वेळेचा एखादी घटना तुम्हाला आठवत असेल आणि त्यावेळेस तुम्ही किती हसला, तो क्षण आठवा. हा फोटो कोणत्याही प्रसंगाचा असू शकतो. बड्डे पार्टी असेल, तुम्ही मित्रांसोबत काही मजा मस्ती करतानाचा असेल, किंवा तुमच्या आवडत्या पर्यटन स्थळी तुम्ही गेला असाल त्यावेळेचा असेल. हा फोटो तुमच्या बाथरूमच्या मिररवर चिटकवा. या फोटोतील आनंदी उत्साही मुलीशी संवाद साधा, तिच्याशी बोला. तुम्हाला त्या फोटोतील प्रसंगात आहात तितके तसे आनंदी असावं हे किती प्रकर्षाने वाटते हे त्या मुलीला सांगा. म्हणजे ती जी स्टेज आहे ती आत्ता मला तसं वाटतंय की तुझ्यासारखं मी आनंदी राहावं हे तिला सांगा. तुम्हाला खरोखर काय वाटतं, तुमच्या खऱ्या भावना, मर्यादा या आनंदापासून तुम्हाला का मागे खेचताय, सारं बोला त्या मुलीशी मोकळेपणाने. आणि मग स्वतःला ह्या स्वयंसूचना द्या. म्हणजे हे मिरर वर्कमध्ये बघून म्हणायचं आहे. आजचा मिरर वर्क हा. चला 3 वेळेस म्हणायचं आहे. मिरर हातात घ्या. माझ्या सर्व भयभीतीपासून मुक्त होण्यास मी तयार आहे. मी सुरक्षित आहे. माझं माझ्यातील लहान मुलावर खूप प्रेम आहे. खरंच तू मला खूप आवडतेस. मी खूप सुखात आहे. मी समाधानी आहे आणि इतरही माझ्यावर खूप प्रेम करतात. दुसरं, माझ्या सर्व भयभीतीपासून मुक्त होण्यास मी तयार आहे. मी सुरक्षित आहे. माझं माझ्यातील लहान मुलीवर खूप प्रेम आहे. खरंच तू मला खूप आवडतेस.
मी खूप सुखात आहे, मी समाधानी आहे आणि इतरही माझ्यावर खूप प्रेम करतात. तिसरं, माझ्या सर्व भयभीतींपासून मुक्त होण्यास मी तयार आहे. मी सुरक्षित आहे. माझं माझ्यातील लहान मुलावर खूप प्रेम आहे. खरंच तू मला खूप आवडतेस. मी खूप सुखात आहे. मी समाधानी आहे आणि इतरही माझ्यावर खूप प्रेम करतात. हे 3 वेळा म्हटले आपण. पण इथं लेखिकेने म्हटलं, या स्वयंसूचनाचं 10 वेळा पुनरावर्तन करा. तर कमीत कमी 3 वेळेस तरी आपल्याला हे करायचं आहे. तर आजचा मिरर वर्क हा होता की जे काही आतमध्ये तुमच्या भीती निघून जाईल तेव्हाच तुम्ही ते काम आनंदाने कराल. चला, आता हा जो मनव्यायाम आहे, जे काही प्रश्न विचारलेले आहे त्याची उत्तरं द्यायची. पहिलं, तुमची वही उघडा आणि तुम्ही 7व्या दिवशी केलेला पहिला मनव्यायाम पहा. त्या दिवशी मिरर वर्क केल्यानंतर तुमच्या भावना काय लिहिल्या आहेत तुम्ही त्यावेळेस त्या वाचा आणि आता नवीन पानावर आजच्या तुमच्या दुसऱ्या सप्ताहाच्या शेवटी तुमच्या भावना काय आहेत ते लिहा. हे मनव्यायाम करणं आता तुम्हाला सोपं वाटतंय का? असेल तर यस लिहा, अजून नसेल तर अजून नाही असं लिहा. आरशात पाहून स्वतःशी संवाद साधणं तुम्हाला आता पूर्वीपेक्षा सोपं वाटतंय का? येस असेल तर हो लिहा, अजून नसेल तर ठीक आहे, अजून नाही पण मी करणार आहे. लिहून काढा कोणत्या बाबतीत तुम्ही सर्वाधिक यशस्वी आहात आणि काय करणं तुम्हाला सहज जमून जातं आणि काय करताना तुम्हाला अडचणी येतात किंवा समस्या येतात. कोणत्या गोष्टी करणं तुम्हाला अवघड वाटतं. ह्या प्रश्नांची क्लिअर उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही सर्वाधिक यशस्वी आहात, कोणत्या बाबतीत आहात. दुसरं, कोणत्या बाबतीत म्हणजे आता तुम्ही जे काही केलं असेल, जे काही करत असाल तर त्या बाबतीत तुम्ही लिहू शकता की या बाबतीत मी यशस्वी आहे. आता एखादा कोर्स केला असेल किंवा एखादं काहीतरी घेत असाल, तुम्ही क्लासेस घेत असाल कशाचे, किंवा घरातलं जे काही काम असेल, बाहेरचं एखादं काहीतरी काम असेल ते तुम्ही रोज व्यवस्थितपणे करत असाल तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी आहात, हे लिहायचं. दुसरा प्रश्न होता, काय करणं तुम्हाला सहज जमून जातं. सहज जमून जातं म्हणजे इतकं सहज की तुम्हाला असं जाणवत पण नाही की ह्या गोष्टीसाठी मी म्हणजे विचार करून करते किंवा मला इतका एफर्ट द्यायला लागतोय. अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला सहज जमते. आता ह्या गोष्टीसाठी नसेल तुमच्या लक्षात येत तर घरच्यांना विचारा, त्यांना समजतं की तुम्ही कोणती गोष्ट सहज करू शकता. तर ते करत राहायचं आहे. कोणी म्हणेल की तू सहज बोलते, ही गोष्ट तुला सहज लक्षात येते, काही असेल म्हणा. एखादी गोष्ट आपल्याला पटकन लक्षातही येत नाही कोणाकोणाला, तर कोणी कोणी आपल्याला म्हणतं की अच्छा तुझ्या ही गोष्ट सहज लक्षात येते. ते जे काही म्हणतात कोणी तुम्हाला ती लिहून ठेवा की तुमच्याकडनं सहज होतीये, ही खूप चांगली गोष्ट आहे. कोणी काहीतरी म्हटलं तर तुम्हाला पटकन सहज लक्षात येते की अच्छा हिला हे म्हणायचं होतं, तिला ते म्हणायचं होतं, जे काही असेल ते. म्हणजे तुम्हाला समोरचं जे काही बोलतोय ते तुम्हाला सहज समजतं. ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला एखाद्याला ऐकणं हे छान जमतं, हे सहज जमतं आणि ही पॉवरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. समोरच्याचं ऐकून घेणं हे सुद्धा आलं पाहिजे. आता समोरच्याला फक्त आपलंच मत सांगणं ह्याच्यापेक्षा जेव्हा आपण समोरच्याला ऐकतो ते जास्त इफेक्टिव्ह असतं. तर हे जे काही सहज तुमच्याकडनं होत असेल ते क्लिअर लिहायचं आहे, कारण ती गोष्ट तुमची तुम्हालाही
तुमच्यात असून तुम्हाला ती माहीत नसणार आहे. तर ते आज आपल्याला कळून घ्यायच्या आहेत. तिसरं आहे, काय करताना तुम्हाला अडचणी येतात किंवा समस्या वाटते. ठीक आहे, काय करताना की आज ठरवलं तुम्ही की वॉकिंगला जायचं, योगा करायचं किंवा काहीतरी करायचं, पण ते तुमच्याकडनं रेग्युलर होत नाही, काहीतरी अडचण येते. किंवा तुम्ही ठरवलं आता ठीक आहे मला हा क्लास करायचा आहे, मला तो क्लास करायचा आहे, पण मग तुम्ही करता, मग ते पूर्ण होत नाही, मग अर्ध्यातनं राहतं. किंवा एखादं काहीतरी सुरू करता, ते पूर्ण होत नाही, अर्ध्यातनं राहतं. तर ही जी काही समस्या आहे, या समस्येला ही क्लिअर लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही लिहाल तर त्याच्यावरती आपल्याला स्वयंसूचना लिहिता येतील. त्यामुळे तेही आपल्याला इथं बघायचं आहे. तिसरं आहे, कोणत्या गोष्टी करणं तुम्हाला अवघड वाटतं, म्हणजे करूशा वाटत नाही किंवा अवघड वाटतं, जाऊ दे सोडून देतो, नाही जमत आहे मला, जाऊ दे तिकडं. याच्यातलं कुठला असेल तुम्हाला, ते तुम्ही सगळ्यात आधी लिहिलेलं आहे की ही गोष्ट, म्हणजे जो दोष लिहिलेला आहेत आपण, तर त्याच्यामध्ये आपण लिहिलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी की हे गोष्ट करणं मला जमत नाही. त्या गोष्टी तुम्ही इथं लिहू शकता. परत आता त्याच्यातल्या किती गोष्टींवर तुम्ही काम केलं आहे आणि किती गोष्टी अजून राहिल्यात करायच्या, तर त्या गोष्टींसाठी तुम्ही इथं लिहू शकता की मला ही गोष्ट करणं अवघड वाटतंय, तर ते तुम्ही लिहू शकता. तर ह्या प्रश्नांची इथं उत्तरं लिहायची आहेत. ज्या बाबतीत तुम्हाला मिरर वर्क करताना समस्या येतात त्याविषयी सकारात्मक स्वयंसूचना आणि नवीन मिरर वर्क एक्झरसाइज लिहून काढा. म्हणजे इथं तुम्हाला जे आपल्याला अवघड वाटतंय, ज्याच्यात आपल्याला समस्या येते, तिथं आपल्याला सकारात्मक स्वयंसूचना लिहायच्या त्या बाबतीच्या. तर त्या बाबतीच्या सकारात्मक सूचना लिहिण्यासाठी आपल्याला आधी हे कळलं पाहिजे की आपल्याला तिथं समस्या येते, ती गोष्ट अवघड वाटते, ती आपल्याकडनं होत नाही. जेव्हा तुम्हाला रोग कळेल तरच त्याच्यावर उपचार होतील. तुम्हाला रोगच नाही कळला तर उपचार घेणार कसं पर्टिक्युलर? मग रोग एक वेगळा, आपण औषध तिसरंच घेतोय आणि मग काम होत नाही, तर मग दोष स्वतःला देतो, तुला हे जमतच नाही, तुला हे नाहीच होत आहे, मग कशाला तू या झंझटमध्ये पडते, असं तसं. मग काय करतो आपण, स्वतःलाच टीका देत राहतो. तर हे बंद करायचं आहे. चला, तर इथं जे हे कृती होती आजची, ती कृती वहीमध्ये लिहायची आहे. चला, आजचा आहे हृदयस्थ विचार. मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छिते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छिते, म्हणजे माझ्या आतमध्ये जे भव्य दिव्य आहे तेच मी पाहत आहे. आणि हा जेव्हा तुम्ही थॉट द्याल तेव्हा तुम्हाला सगळं तसंच दिसणार आहे. तर हा थॉट इम्पॉर्टंट आहे. चला, तर मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छिते. मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छिते. मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छिते. तुमच्या जीवनातून आणि मनातून नकारात्मक, विघातक, भीतीदायक, असुरक्षितता या सर्व गोष्टींना हद्दपार करा. यापुढे हानिकारक विचार किंवा संवाद ऐकू नका आणि त्यात अजिबात सहभागी होऊ नका. आता तुम्हाला कुणीही इजा पोचवू शकणार नाही आणि किंवा दुखवू शकणार नाही किंवा त्रासही देऊ शकणार नाही, कारण तुम्ही दुखावलं जाणं या गोष्टीलाच नकार देत आहात. तुम्ही ती गोष्टच घेत नाही आतमध्ये, तर ते तुम्ही कुणी तुम्हाला ते केलं दिलं तरी तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही, कारण तुम्ही ते आतच घेत नाही आहे. तुम्ही अविचल आहात किंवा कितीही न्याय वाटत असेल तरीही भावना दुखावल्या जाण्याबाबत तुम्ही विचार करीत नाही. तुम्ही त्याबद्दल विचारच करत नाही, तर ते तुमच्या आतमध्ये जाणारच नाही. तुमच्या मनात राग किंवा भीती निर्माण करण्या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही जाऊन पोचलाय. भीती आणि भय म्हणजे काय, लिमिट.
आपल्या मनाचं लिमिट आहे ते. ती जी काही भय आहे ते लिमिट आहे, त्याच्या पलीकडं तुम्ही गेलेला आहात आता. त्यामुळे त्याच्या पलीकडं जे आहे त्याच्या पलीकडं सगळं छानच आहे. पण त्याच्या पलीकडं सगळं भव्य दिव्यच आहे. तर आपण तिथं थांबायचं नाही, आपल्याला त्याच्या पुढं जायचं. विघातक विध्वंसक विचारांची मात्र शक्ती तुमच्यासमोर चालत नाही. ती विफल होते. तिचा कोणताही परिणाम तुमच्यावर होत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात हव्या आहेत किंवा ज्यांची निर्मिती करायची आहे, अशा गोष्टीबद्दलच तुम्ही फक्त विचार करताय आणि बोलताय. ज्या ज्या गोष्टी करायची तुम्हाला गरज वाटते त्या त्या करायला तुम्ही सक्षम आहात. ज्या वैश्विक शक्तीने तुम्हाला निर्माण केलं त्यांच्याशी तुम्ही संलग्न आहात, एकरूप आहात. तुमच्या जगात सर्व काही उत्तम आहे, सुमंगल आहे आणि सुख समाधानाचंच आहे. कारण तुम्ही आता त्याच्या पुढं गेलेला आहे. तुम्ही फक्त आता भव्य दिव्य भव्यता पाहत आहात, तुमच्या आतली, तुमच्या बाहेरची. तुम्ही आत पाहत आहात ती, म्हणून तुम्हाला ती बाहेर दिसत आहे. तर हा आपला हृदयस्थ विचार होता. आणि आजचं ध्यानतंत्र छोटंच आहे, आपण ते म्युझिक लावून ऐकूया आज. कारण आजचं थोडंसं छोटं आहे पण इम्पॉर्टंट आहे. आत्मशक्तीची जाणीव करणं स्वतःला. आणि ती जाणीव जेव्हा होईल आपल्याला, तेव्हाच आपल्या आतलं जे भय आहे, ज्याबद्दल आपण विचार करतोय की हे नाही होणार माझ्याकडनं, ते सगळं थांबेल आणि त्याच्या पलीकडे जाऊ आपण. चला, आवाज येतो? ध्यानतंत्र असतील आत्मशक्तीची जाणीव. या नवीन दिवसाचं हात पसरून आणि प्रेमानं स्वागत करा. तुमच्या आत्मशक्तीची जाणीव घ्या. तुमच्या श्वसनातील शक्तीचाही अनुभव घ्या. तुमच्या आवाजातील शक्तीचाही अनुभव घ्या. तुमच्या प्रेमातील शक्तीची तुम्हाला जाणीव असेल. क्षमेतील शक्तीची अनुभूती घ्या. स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची तुमची इच्छा आहे आणि क्षमता आहे, यातील शक्तीबद्दल विश्वास ठेवा. तुम्ही खूप सौंदर्यपूर्ण आहात. तुम्ही दैवी, भव्य, विशाल आहात. जीवनात जे सर्व काही चांगलं आहे ते मिळण्यास तुम्ही पात्र आहात, योग्य आहात. काहीतरी थोडंसं नव्हे, सर्व काही चांगलं, उत्तम ते तुम्हाला मिळत आहे. तुमच्यातील दैवी शक्तीची तुम्हाला जाणीव असू दे. आणि या जाणीवेमुळे तुम्ही शांत, स्वस्थ चित्त आहात. तुम्ही सुरक्षित आहात याबद्दल खात्री असू दे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.